ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा मेनू म्हणजे गणपती बाप्पाचे आवडते आणि माझ्या मुलांचेही आवडते उकडीचे मोदक. मोदकाला सोप्या पद्धतीने पाकळ्या पाडण्याच्या एका ट्रिकसोबत हा व्हिडिओ आणि मी आहे. घेतलेली आहे एक कढई, त्यामध्ये अगदी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये 2 नारळ खोवून घेतलेला किस घातलेला आहे. तो 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचा. जेवढा मी किस घेतलेला आहे त्याच्या पाव कप किंवा त्याच वाटीने मी पाव वाटी गूळ घातलेला आहे. गूळ थोडासा वितळत आला की माझ्याकडे काजू आणि बदामाची पावडर होती, ती पावडरही मी यामध्ये घालून घेते. यामध्येच पाव चमचा वेलची पूडही घालून घ्यायची आणि थोडंसं मीठही घालायचं आहे. आणि हे जे पाणी दिसतं आपल्याला, ते पाणी आटेपर्यंत आपल्याला थोडा वेळ गॅसवरच ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी पाणी आटलेलं आहे. हे झालेलं आहे आपलं मोदकाचं सारण. हे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. आणि या ठिकाणी मी घेतलेले आहेत एकाच मापाचे 2 ग्लास घेतलेले आहेत आणि दोन्ही ग्लासामध्ये एकामध्ये पाणी घेतलेलं आहे ग्लास भरून आणि एकामध्ये ग्लास भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मोदकासाठी तांदळाचं पीठ हे आपल्याला चांगल्या तांदळाचं पीठच घ्यायचं आहे. रेशनच्या तांदळाचं पीठ घ्यायचं नाही. उकडीच्या मोदकासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. आणि मी इथं सुवासिक तांदूळ घेतलेले आहेत. ते 1 ग्लास पाणी कढईत घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घातलेलं आहे. पाणी उकळलं की यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं आणि हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालं की अगदी स्लो फ्लेम ठेवायची गॅसची आणि 1 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे. जेवढी ही उकड आपण चांगली काढून घेऊ आणि मळू तेवढा आपला मोदक चांगला होतो. आणि पाहू शकता तुम्ही छान स्टीम जमा झालेली आहे. मी हे काढून घेते. गॅस बंद करून कढई खाली घेतलेली आहे आणि कढईमधून लगेच आपल्याला ही उकड बाजूला ताटामध्ये काढून घ्यायची आहे. चांगली थंड होण्याआधीच आपल्याला ती मळून घ्यायची आहे. मग आता हाताला चटके बसतात म्हणून मी काय केलं, 1 ग्लास घ्यायचा किंवा वाटी घ्यायची आणि त्या ग्लासाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि आता हाताला सोसवेल इतपत थंड झालेला आहे म्हणून मी हाताला तूप लावून हा डो मळून घेतलेला आहे. अतिशय छान झालेला आहे हा डो. तुम्हाला थोडंसं दाखवते, थोडासा पोर्शन घेऊन की त्याला कुठल्याही पद्धतीनं क्रॅक जात नाही आपण ज्यावेळेस त्याची मोदकासाठी पान बनवतो त्यावेळेस. आणि आता हे आपण मोदक बनवण्यास घेऊयात. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते मी की पटकन एकाच आकाराचे आणि पटकन आपल्याला लाटता येतील असे गोळे झालेले आहेत. आणि पोळपाटालाही आणि हातालाही तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीनं इतपत जाड असावं हे पान. आणि या पानाला आता मधलं बोट आणि अंगठ्याने पहिलं बोट मध्ये ठेवून पानाच्या मध्ये ठेवून बाजूला चिमटे घेत जायचं, अंगठा आणि आपल्या मधल्या बोटाने. आणि पाहू शकता त्यामध्ये आता ती वाटी बनलेली आहे. त्यामध्ये घालायचं सारण आणि आत्ता अगदी हलक्या नाजूक हाताने आपल्याला हे सगळं जे चिमटे घेतलेले आपण जे काही पाकळ्या आहेत त्या जवळ घ्यायच्या आहेत. आणि याचं आता तोंड बंद होईस्तोवर आपल्याला ते जवळ न्यायच्या आहेत की आपल्या पाकळ्यासुद्धा मोडू नयेत याची ही काळजी घ्यायची. म्हणजे एवढ्या हलक्या हाताने हे सगळं झालं पाहिजे. तुम्ही वेळोवेळी वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत. अजूनही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा. आता पाकळ्या पाडण्याची एक नवीन ट्रिक. जेव्हा वाटतं पाकळ्या पडलेल्या नाहीत त्यावेळेस आपण चमच्याने या पद्धतीने पाकळ्या त्या पाडू शकतो. जिथं चिमटे घेतलेले आहेत त्या ठिकाणी चमच्याने पाहू शकता व्हिडिओमध्ये. या ट्रिकसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी
संपत असताना तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. 10 ते 12 मिनिटांसाठी माझे मोदक उकडून घेतलेले आहेत आणि त्यावर साजूक तूप घातलेलं आहे आणि केसर काड्याही घालून घेते आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते. हे उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाकून तुम्ही मला कळवा. अच्छा, ओम शांती. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन मेनूसोबत.